नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. तर माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. आता आलंय साडीचं प्रमोशन करायचं. तर साडीचं मला प्रमोशन करायचं. पहिलं तर मी आशू देवाला जेवण वगैरे देते. सगळं घरातलं काम वगैरे झालं माझं आता. तर आता आशू देवाला जेवण देते आणि नंतर प्रमोशनची तयारी करते. तर आशू देवाला इकडे जेवण दिले. आशिष जेवतोय. आशिष, तर मला आता प्रमोशन करायचं आहे साडीचा. पण माझी तब्येत थोडीशी खराब आहे. मला अंग भरून आले म्हणजे आणि ताप आल्यासारखं वाटतंय मला. 2-4 दिवस झालं माझी तब्येत बराबर नाही आहे. सणसण करते खूप अंग. तरी पण मला साडीचं प्रमोशन करायचं आहे. साडी खूप सुंदर आहे, तुम्ही बघा आणि नक्कीच घ्या. खूप स्वस्त साडी आहे. मी कमेंटच्या खाली मी लिंक टाकते, तिथून तुम्ही घेऊ शकता साडी. तर चला लवकर डोकं वगैरे विचारून तयार होते आणि करते व्हिडिओ. चला. तर ही बघा साडी आता घालणार आहे. ही साडी मला आत्याने घेऊन दिलेली आहे. या साडीचं प्रमोशन नाही आहे, दुसऱ्या साडीचं आहे. हे साडी घालणार आहे मी. मला ही आत्याने दिली साडी मला गिफ्ट म्हणून. खूप चांगली साडी आहे आत्या, छान आहे ही जी डिझाईन वगैरे. हे बघा आता ही घालणार आहे. यावर जम्पर मी ब्लाऊज ह्या कलरचं घालणार आहे की नाही. ह्याचं ब्लाऊज वगैरे काही काढलं नाही, नवीनच साडी आहे ही. तर यावर रील काही काढेन मी. छान दिसते साडी, मस्त क्रीम कलर आहे. चला तयार होते पटापट. आता सामान काढून ठेवलंय हो मेकअपचं. जास्त काय माझ्याकडे सामान नाही आहे मेकअपचं, थोडंच आहे. थोडंच तयारी करणार, कारण मला लय सणसण करते अंग म्हणून मी जास्त नाही करणार काही पण. तर हे बघा लालबागचे लड्डू तिकडंच काम करतात तर आशू देवाचे पप्पा. तर त्यांना हे दिलेत लड्डू वगैरे, तुम्हाला दाखवते. हे बघा त्याच्यामध्ये 2 लड्डू आहे इथं. हे प्रसाद सांगत होते मला की अंबानीनं दिलेत म्हणून. खरं आहे का? एवढी बॅग भरून दिली होती ही. तर खाले आम्ही. हे बघा खूप छान लागू लागले होते लड्डू, सगळे तुपाचे आहेत. हे प्रसाद अंबानीनं दिलावा असं बोलत होते. आणि त्यांनी जेवढे दिवस गणपती बसले होते तेवढे दिवस त्यांनी प्रसादाचं ते सगळं ते काय असते ते घेतलं होतं म्हणा गुत्त आणि दिलं होतं म्हणा. तर बिचाराला आशीर्वाद लागल नाही का. मस्त आहे, छान लागले ना लड्डू. हे बघा हे कंपनीचं नाव पण दिले, माहीत नाही कोणाचं आहे काय, इंग्लिश तर येत नाही मला बाबा. तर हे बघा असे तयार झाले. नथ घालायची विसरून गेले. हे आत्यानं साडी दिली. याचा पदर खूप पातळ आहे म्हणून मी अशा 2 पदर घेतले. हे ब्लाऊज घातले बघा. ही नथ मी घालायची विसरूनच केली. एकदम सिंपल मेकअप. तर ही साडी पण छान दिसते. ब्लाऊज मॅचिंग व्हायला की नाही की बघा. अंगले सणसण करायला लागले, ताप येईन असं वाटते मला. तरी पण मला प्रमोशन करायचं आहे व्हिडिओचं. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. वाव वाव वाव. ह्या साडीला किती पण आपण वाव दिलं ना तरी पण कमीच आहे. तर तुम्ही बघा साडी किती सुंदर दिसते आणि त्यावरचं ब्लाऊज सुद्धा. तर ब्लाऊजवरची नक्की बघा तुम्ही किती सुंदर दिसते. गजबज नाही काय नाही, एकदम नाजूक. जसं आपल्याला पाहिजे ना तसं एकदम गजबज कुठं घालायचं एवढं गजबज नाही का. तर हे एकदम नाजूक. आणि ब्लाऊजचं जे कपडा आहे ना एकदम प्युअर कॉटन आहे. क्वालिटी सुद्धा खूप छान आहे कपड्याची. एकदम सुंदर, एकदम असं लय भारी एकदम कपडा आहे. तुम्ही हे नक्कीच घ्या. एवढं छान ब्लाऊज शिवा ना की तुम्ही ना झकास दिसले पाहिजे नाही का. तर तुम्ही बघू शकता की डिझाईन वगैरे जास्त नाही काही नाही, एकदम नॉर्मल आहे पण छान दिसते. दूर ना व्हिडिओ मध्येच किती छान दिसते बघते ना. आणि
साडी तर काय बाबा, साडी तर लय झकास दिसते. काय मग पोपटी कलर किती छान दिसते. तुम्हाला माहितच असणार की पोपटी कलर आहे ना किती व्हायरल आहे, किती ब्रँड दिसते हे कपडं. तुम्हाला पण माहिती आहे कलर किती फेवरेट कलर आहे सगळ्यांचा. एकदम पोपटी कलर म्हणलं तर मला खूप आवडते. ह्यावर जी ब्लॅक नक्की दिली आहे ना, एकदम सुंदर दिसते साडी. की छान दिसते ना घातल्यानं. ह्याचा कपडा आहे ना खरंच क्वालिटी कपड्याची ना एकदम लय भारी म्हणतानी 100 पैकी 100% तर मी देणार या कपड्याला. एवढी छान कपडा दिलाय या. एकदम मस्त साडी खरंच खूप सुंदर आहे बरं का. मला एवढी आवडली. विचार केले की मी ठेवून घेऊ की कसं, पण नाही बोलले बाबा. मिस्टर बोलले की नको, साड्या तुला लई झाल्या. त्याला म्हणलं खरंच खूप छान साडी आहे हो, घेऊ द्या मला. तर बोलतात नाही. तर काय करणार, प्रोमोची साडी आहे ना, रिटर्न तर करावंच लागणार मला. तर ह्यासाठी आहे ना, तर तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज तुम्ही घ्या साडी. आणि खूप सुंदर आहे. मी तुम्हाला घालून दाखवते बघा ही साडी किती सुंदर दिसते अंगावर. खूप सुंदर, लय भारी. साडीचा कपडा आहे ना एकच नंबर, क्वालिटी हाय क्वालिटी. आणि ब्लाऊज तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर ब्लाऊज दिले. हे ब्लॅक ब्लाऊज आणि त्याच्यावरची डिझाईन लय भारी म्हणजे लय भारी, खूपच सुंदर. तर तुम्ही बघू शकता, हे कपडा आहे ना साडीचा एकच नंबर. एकदम पातळ कपडा आहे, नरम कपडा आहे, एकदम जास्त गजबज नाही, काही डिझाईन काहीच नाही. आणि नक्की तुम्हाला आहे ना संपूर्ण साडीमध्ये भेटणार ही नक्की. लांबीला आणि रुंदीला सुद्धा खूप मोठी साडी आहे, खूप छान. जाड पण कोणी राहिलं ना, तरी माझ्यासारखी जाड राहिलं तरी बिना साडी तिला बरोबर पुरणार, लांबीला पण आणि रुंदीला पण. खूप सुंदर साडी आहे, मला खूप आवडली. एकदम जास्त कसं गजबज घातल्याच्या बाद लय अलगच ओव्हर दिसते ते, जास्त नाही का. एकदम सिंपल साडी, लुक सुंदर दिसायसाठी ना अशाच साड्या तुम्ही यूज करा. खूप सुंदर दिसणार ह्या साड्या. तर हे बघा आता झालं 2 वाजले. तर तोंड वगैरे धुवून घेतले. अंग आहे ना माझं एवढं सनसन करते ना, लय सनसन करते. साडी खरंच खूप सुंदर आहे. त्याचा कपडा पण खूप सुंदर आहे, मस्त साडी आहे, मला खूप आवडली. आणि ठेवली असते ती साडी, पण मला दुसऱ्या साड्या घेण्यासाठी मग मला पैसे पाहिजे. याच्यासाठी मला ही रिटर्न करावं लागेल. साडी जशी आहे तशी आली होती साडी, तशीच पॅकिंग करून ठेवले रिटर्नसाठी. आता ती साडी मी रिटर्न करणार, तुम्हाला दाखवते पॅकिंग मी कशी केली. तर हे बघा, ही साडी जशी पॅकिंग आली ना सेम तशीच घडी करून ठेवून टाकली. आणि हे ब्लाऊज आहे ब्लॅकवालं, हे ब्लाऊज आहे बघा. ॲड्रेस आहे ना घरातलं म्हणून लपवायले. हे ब्लाऊज आणि ही साडी पॅकिंग करून ठेवले मी रिटर्नसाठी. चहा करते आता, दूध तापवते हे आहे. आता चाय करून घेते. यामध्ये थोडासा मसाला टाकते चहाचा. मसाले चहा मला खूप आवडते पियायला. बस झाली. हे बघा हे वाली. तर हे बघा आमच्या 4 जणांचे 4 कप, आणि ते पण अलग अलग डिझाईनचे. तर हे कप आहे दिव्याचा, तिला लाल कलर आवडते म्हणून दिव्याचा हे कप आहे. ह्या कपला झालेत बघा, ह्या सगळ्या कपला झाले तर 7 वर्ष. हे आहे माझा, हे कोणासारखा आहे, दिव्यासारखा आहे. हे आहे आशिषचा. काय लिहिले, हॅपी बर्थडे. स्ट्रॉबेरी पण आहे. हे आहे आशिष दिव्याचा पप्पाचा. हे काय आहे ग, हेच आहे बर्थडे नाही ग, हा हॅपी बर्थडेच आहे काय. हो. तर हे दोघांचे बॉयचे बर्थडे आहे. आणि दोघींचे, अरे बघ ना, दिल आहे. हे बघा, आय लव्ह यू आहे ना. बाई बघितलंच नव्हतं आपण कधीच. हे आता कळालं मला, तर मला पण कळलं आताच. बघा हे कुठून टाकते, पप्पा नाही तिचे कामाला गेले.
तर चहाला मस्तपैकी उकळू दिलाय बघा, किती छान चहा झालाय. जवळ गरम गरम चहा प्यायला या. काय माहित कोणची सनी येते की काय, की डोळा इतका उडा लागला ना माझा, भरपूर सकाळपासून उडा लागलाय, काय माहित. मला उशीर व्हायला या, आईकडे जायचंय मला. आज स्वयंपाक काही केला नाही, आल्यानं करीन आमच्यासाठी. तर चला आता आम्ही जाते आईकडं, खूप उशीर झाला म्हणून मी रील बनला नाही. आता रिक्षात बसले, आता आम्ही जाता आईकडं. तर मी इथंच ब्लॉग खतम करते, कारण खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून मी इथंच ब्लॉग खतम करून टाकते. जर तुम्हाला ती साडी आवडली असेल तर प्लीज तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही साडी ती घेऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, काळजी घ्या.